Hello student, good morning. Last lecture we have studied database modification using insert, update and delete query. So the next point is set operations. The set operations are supported by SQL and carried out using a special operator called as set operator. A set operator are used to get the meaningful result from the data stored in a table under a different special condition. Set operations are used to join the result of a multiple select statements. स्टेट ऑपरेटर काय यूज केलं जातं पर्टिक्युलर ज्या स्पेशल कंडिशन्स आहेत ते वर्कआउट होण्यासाठी सेट ऑपरेशन्स यूज केले जातात अँड ते कशावर थ्रू वर्कआउट होतात सिलेक्ट स्टेटमेंट थ्रू वर्कआउट होतात द डिफरंट सेट ऑपरेशन्स आर ॲज फॉलोज फर्स्ट इज युनियन सेकंड इज युनियन ऑल थर्ड इज इंटरसेक्ट अँड फोर्थ इज मायनस सो हे जे ऑपरेशन्स सेट ऑपरेशन्स आहेत ते आपण वन बाय वन बघूया. First is union operation. A union is used to combine the result of the two or more select statements. However, it will be eliminate duplicate the rows from its result set. In case of union, number of columns or data type must be same in the both tables on which union operation is being applied. Union operations काय करतं दोन रिझल्ट्स आहेत ते कंबाईन करतं दोन टेबल कंबाईन करण्याचं काम युनियन ऑपरेशन्स करतं. त्याच्यामध्ये काय केलं जातं इलिमिनेट केलं जातं डुप्लिकेट जे रोज असतील रिझल्ट्स अँड सेटचे सपोज दोन टेबल आहेत त्यामध्ये सेम डेटा असेल तर सेम डेटा आहे तो डुप्लिकेट डेटा जो आहे तो इलिमिनेट केला जातो आणि फक्त सिंगल डेटा आहे तो शो केला जातो. यामध्ये काय युनियन करते टाईम कॉलम अँड डेटा टाईप मस्ट बी सेम म्हणजे डेटा टाईप अँड कॉलम आहे तो दोन्ही टेबलचा सेम असणं जास्त गरजेचं आहे. सो अशा प्रकारे युनियन यूज होतं. इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की युनियन म्हणजे काय आहे दोन राऊंड सेट्स आहेत ते कंबाईन करण्याचं काम युनियन ऑपरेशन्स करतं. सो आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया युनियनचं. एक्झाम्पल ऑफ युनियन फर्स्ट टेबल आहे. फर्स्ट टेबलचे बघा ॲट्रिब्यूट्स काय आहेत आय डी आणि नेम आहे. त्यामध्ये दोन डेटा इन्सर्ट केलेला आहे एक आहे अभि अँड दुसरा आहे अदम अँड नेक्स्ट सेकंड टेबल बघा सेकंड टेबलमध्ये सेम दोन ॲट्रिब्यूट्स आहेत आय डी आहेत 3 and 4 नेम अदम अँड चेस्टर. सो युनियन क्युरी काय आहे बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम फर्स्ट म्हणजे काय टेबल नेम दिलेला आहे अँड युनियन हा कीवर्ड आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम सेकंड हे काय आहे टेबलचं नेम आहे. अशा प्रकारे दोन टेबल सिलेक्ट क्युरीने आपण युनियन करतो युजिंग युनियन कीवर्ड. सो युनियन केल्यानंतर त्याचं आउटपुट बघा साईडला शो झाला आहे आय डी नेम सेम ॲट्रिब्यूट्स आले आहेत 1 2 3 2 हा डेटा आहे तो डबल झालेला असल्यामुळे तो काय त्याने सिंगल त्याची रेकॉर्ड डिस्प्ले केलेला आहे. सो अशा प्रकारे युनियन वर्कआउट होतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. Then next is union all. This operation is similar to union but it also shows the duplicate rows. युनियनमध्ये काय होतं की डुप्लिकेट जे रोज आहेत ते रिमूव्ह केले जातात सिंगल एक रेकॉर्ड दाखवलं जातं जर डुप्लिकेट असेल तर. बट युनियन ऑल हा काय आहे बाकी वर्किंग सेम आहे बट त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स रोसुद्धा शो केले जातात. एक्झाम्पल इमेजमध्ये तुम्ही बघू शकता दोन सेट्स आहेत अँड ते कंबाईन करून डुप्लिकेटसुद्धा अँड सिंगलसुद्धा रेकॉर्ड शो करतात. आपण एक्झाम्पल एक कन्सिडर करूया. एक्झाम्पल ऑफ युनियन ऑल फर्स्ट टेबल आहे सेम टेबल घेतलेले आहेत अँड सेकंड टेबल आहे अँड त्याचं युनियनची क्युरी बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम फर्स्ट युनियन ऑल हा कीवर्ड सिलेक्ट स्टार फ्रॉम सेकंड. अशा प्रकारे दोन टेबलचे ऑल डेटा आपण सिलेक्ट केलेला आहे अँड त्याचा आउटपुट बघा खाली ऑल डेटा इथे बघा रोल नंबर 2 जो आहे रोल नंबर 2 डबल वेळा शो झाला आहे म्हणजे डुप्लिकेट्स रो आहे ते इथे रिमूव्ह नाही केलं पण युनियनमध्ये काय होत होतं तुमचे जे डुप्लिकेट्स रो होते ते रिमूव्ह करत होते. सो अशा प्रकारे युनियन ऑल वर्कआउट होतं. देन नेक्स्ट इज इंटरसेक्ट ऑपरेशन इज यूज टू कंबाईन टू सिलेक्ट स्टेटमेंट बट ओनली रिटर्न्स द रेकॉर्ड्स विच कॅन बी कॉमन फ्रॉम द बोथ सिलेक्ट स्टेटमेंट. इंटरसेक्ट ऑपरेशन्स काय करतं कंबाईन करण्याचं काम करतं दोन सिलेक्ट स्टेटमेंट अँड हे काय करतं कॉमन जे स्टेटमेंट्स आहेत ते रिटर्न करतं. इन केस इंटरसेक्ट
द नंबर ऑफ कॉलम्स अँड डेटा टाईप मस्ट बी सेम कंडिशन आहे. जशी युनियनमध्ये तुमचा नंबर अँड कॉलम्स अँड डेटा टाईप सेम असला पाहिजे, सेम इंटरसेक्टमध्ये पण सेम कंडिशन आहे. आणि यामध्ये काय केलं जातं, दोन जे टेबल्स आहेत ते कंबाईन केलं जातं आणि त्यातला जो कॉमन रेकॉर्ड आहे तो शो केला जातो. आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट टेबल आहे, त्यामध्ये आय डी नेम सेम आपण टेबल घेतलेला आहे. सेकंड टेबल आहे, त्यामध्ये पण आय डी आणि नेम, डेटा टाईप सेम आहे, नंबर ऑफ कॉलम सेम आहेत. सो त्यानंतर त्याच्यावरती क्युरी बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम फर्स्ट इंटरसेक्ट हा कीवर्ड आहे. त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम सेकंड. अशा प्रकारे दोन टेबल आहे ते युजिंग इंटरसेक्ट कीवर्ड आपण इंटरसेक्ट करतो आहे आणि त्याचा आउटपुट काय शो झाला आहे, ID 2 अँड अदर. म्हणजे दोन टेबलमध्ये जो कॉमन रेकॉर्ड आहे तो फक्त शो होतो आहे. सो इंटरसेक्ट कशाप्रकारे वर्कआउट होतं हे तुम्हाला समजलं असेल. इथे काय केलं, जे डुप्लिकेट कॉमन रोज आहेत ते ओनली तिथे शो केलेले आहे. सो अशा प्रकारे इंटरसेक्ट वर्कआउट होतं. तुमच्या दोन टेबलमधला कॉमन जो रेकॉर्ड असेल तो शो करण्याचं काम. सपोज आता इथे एकच आहे, सपोज 3 किंवा 4 रेकॉर्ड्स असतील तर इथे आउटपुटमध्ये काय दाखवलं असणार, 3 किंवा 4 रेकॉर्ड्स दाखवले असते. Then next is minus. The minus operations combines the result of the two select statement and return only the final result which belongs to the first set of the result. मायनस मध्ये काय केलं जातं, दोन ऑपरेशन्स आहेत ते कंबाईन केले जातात, बट ओनली दोज फायनल रिझल्ट विच बिलॉंग्स टू फर्स्ट सेट. आणि तो फायनल रिझल्ट दाखवला जातो तो तुमच्या फर्स्ट रिझल्टंट सेटला म्हणजे फर्स्ट टेबलला बिलॉंग करत असेल तो रिझल्ट हा शो केला जातो. सो आपण एक्झाम्पल थ्रू कन्सिडर करूया. एक्झाम्पल 1 टेबल आपण घेतलेलं आहे, फर्स्ट टेबल. त्यामध्ये बघा डेटा आहे 1 आणि 2, नेम आहेत. सेकंड टेबलमध्ये पण सेम डेटा एंटर केलेला आहे. पण क्युरी फायर करतो आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम फर्स्ट मायनस सिलेक्ट स्टार फ्रॉम सेकंड. सो यामध्ये काय केलेलं आहे, मायनस म्हणजे काय, सेकंड जो रो आहे कंबाईन मायनस केल्यानंतर सेकंड जो रो आहे तो डबल आहे. आपण इंटरसेक्टमध्ये बघितला, इंटरसेक्टमध्ये काय कंबाईन केल्यानंतर जो सेम रो असेल तो शो होतो. आणि याच्यामध्ये काय केलं जातं की फर्स्ट टेबलमधून सेकंड टेबलचा डेटा आहे तो मायनस केला जातो. सो सेकंड जो रो आहे तो मायनस करून आन्सर काय, रिझल्टंट सेट जो ए असणार आहे किंवा रिझल्टंट सेट जो फर्स्ट असणार आहे त्याच्याशी बिलॉंग करणारा आन्सर तुम्हाला शो होतो. सो यामध्ये काय दाखवलं आहे, हा फर्स्ट टेबल आपला फर्स्ट असल्यामुळे इथे फक्त अभि हा रेकॉर्ड दाखवलेला आहे. सपोज जर तुमचं सेकंड टेबल फर्स्टला असतं आणि फर्स्ट टेबल सेकंडला असतं तर काय दाखवणार असतं, थर्ड जे चेस्टर जे नाव आहे ते तुम्हाला शो असणार होतं आउटपुट म्हणून. सो अशा प्रकारे मायनस हे वर्कआउट होतं. सो आज तुम्हाला जे शिकवलं आहे सेट ऑपरेशन्स ते समजले असतील. काही जास्त कठीण नाही आहे, इझी आहेत. सगळ्या ऑपरेशन्स लाईन बाय लाईन मी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत. काही प्रॉब्लेम असेल, समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारा. आणि मी जे होमवर्कसाठी काम देते आहे ते त्याच टायमिंगला कंप्लीट करा, बिकॉज पुढे गेल्यानंतर त्याचा लोड होणार आहे. तुम्हाला अजून पण खूप साऱ्या क्युरी वर्कआउट करायच्या आहेत, त्याच्यावरती काम करायचं आहे. मग काय होणार की मागचं आणि पुढचं तुम्ही कन्फ्युजन होणार. त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळं स्टार्टिंगपासून सगळं क्लिअर करत जा, म्हणजे तुम्हाला वर्कलोड होणार नाही त्याचा. ठीक आहे. अशा प्रकारे आजचं लेक्चर संपलं असं मी कन्क्लूड करते.